नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधती ही आता देशमुखांकडे आलेली आहे. तर सगळ्या न्यूज चॅनलवरती सगळीकडे बातमी सुरू आहे. पेपरलाही बातमी छापून आलेली आहे की मिहीर यांच्या रेस्टॉरंटमध्ये झुरळ सापडलेला आहे. त्याचबरोबर लोकांच्या जीवाशी खेळलं जात आहे. या सगळ्या गोष्टी तिथे पेपरमध्ये छापलेल्या असतात. आप्पा तो पेपर वाचत असतात. आप्पांना खूप मोठा धक्का बसतो. आप्पांना कळतच नसतं की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. या सगळ्या गोष्टी कशा आता थांबणार आहे त्याचा विचार आप्पा करत असतात. तो पेपर चुरगळून फेकून देतात. तेवढ्यात अरुंधती तिथं आलेली असते. तर संजना येते आणि म्हणते की अरुंधती, बघितलं का, पेपरमध्ये पण तुझ्या न्यूजच्या बातम्या येत आहेत आणि तू काय गोंधळ घालून ठेवलेला आहे, कळते का तुला, असं अरुंधतीला ती म्हणत असते. अरुंधती तो पेपर बघते. अरुंधतीला धक्का बसतो. अरुंधतीने ऑलरेडी मिहीरला या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. तर तेवढ्यात अरुंधतीला कॉल येतो. अरुंधती रेस्टॉरंटमध्ये येते तर तिथे खूप मोठी तोडफोड झालेली असते. त्याचबरोबर मीडियावाले तिथे आलेले असतात आणि इकडे मिहीरच्या रेस्टॉरंटची ही जी वाट लागलेली आहे ते पाहून अरुंधतीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अरुंधती म्हणत असते की हे सगळं काय झालेलं आहे. या सगळ्याचा धक्का अरुंधतीला इतका मोठा असतो की ती विचार करत असते की हे कशामुळं घडलेलं आहे. तिला कळतच नसतं की काय होऊन बसलेलं आहे, हे कसं हँडल करायचं. तिने डोक्याला हात लावलेला असतो आणि त्याच वेळी फूड सेफ्टीवाले तिथे येतात आणि ते पाहत असतात. ते ही सगळ्या गोष्टी बघत असतात. तेव्हा त्यांना धक्का बसतो. त्यांना कळतच नाही आहे की हे सगळं कशामुळं झालेलं आहे आणि हे आपण कसं मॅनेज करायचं आहे. ही गोष्ट अरुंधती विचार करत आहे. तेव्हा फूड सेफ्टीवाले म्हणतात की या रेस्टॉरंटला मला सील करावं लागणार आहे. या रेस्टॉरंटच्या विरोधात लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यामुळं आम्ही हे रेस्टॉरंट सील करत आहे, असं ते सांगतात. तेव्हा अरुंधतीला खूप मोठा धक्का बसलेला आहे. इकडे अरुंधतीच्या डोळ्यात पाणी येत आहे. कारण हे सगळं काय होऊन बसले, आपण काय करायला घेतलेलं होतं आणि हे काय होऊन बसले, या गोष्टीचा विचार अरुंधती करत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती आता सगळेजण तिथं उभे असतात. सगळ्यांना म्हणते की ज्याने कोणी हे सगळं केलेलं आहे त्यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल करायचं आहे की हे केलेलं आहे, तर मी विचार करेल. पण जेव्हा मला ही गोष्ट कळेल की केलेलं आहे आणि लपवून ठेवलेलं आहे तेव्हा मी सोडणार नाही, या भाषेमध्ये अरुंधती बोलत असते. त्यानंतर इकडे अभिला राग येतो. अभि म्हणतो, काय चाललंय आई तुझं, तू प्रत्येक वेळेस माझ्यावर का संशय घेते. कारण अरुंधती पुढं म्हणते की त्यावेळी किचनमध्ये कोण कोण होतं हे मला चांगलंच माहिती आहे आणि कोण कोण काय काय करू शकतं याबद्दल मला खात्री आहे, या भाषेत अरुंधती बोलत असते. आणि अभिला खूप राग येतो आणि अभि म्हणतो की तू माझ्यावर संशय घेते, या सगळ्यांच्या समोर तुझ्या मुलावर संशय घेते. अगं आई, मी डॉक्टर आहे, मी असं का कोणाशी खेळेल, कोणाच्या जीवाशी असं काय खेळेल, हा प्रश्न तो विचारत असतो. आणि त्याचवेळी अरुंधतीला डाऊट येतो की नक्कीच याने काहीतरी गोंधळ घातलेला आहे. आणि मग अरुंधती बोलतच असते. तर तेवढ्यातच तिथे अभि रागाने निघून जातो. तो म्हणत असतो, तुला सगळं असं वाटतंय की हे सगळं मीच केलेलं आहे म्हणून तू माझ्याबद्दल या भाषेत बोलत आहे, मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. एवढे सगळे असताना आई तू माझ्यावर संशय घेत आहे, तुला असं वाटत आहे की हे सगळं मी केलेलं आहे म्हणूनच तर तू माझ्यावरती संशय घेतलेला आहे, असं तो अरुंधतीला म्हणत असतो. आणि रागाने तनतनत तिथून निघून जातो. कारण अरुंधतीने तर त्याचं नाव घेतलेलं नसतं, पण तरी पण त्याला ह्या गोष्टीचा राग आलेला असतो आणि तो रागाने तिथून निघून जातो. अरुंधतीने तर फक्त एवढं सांगितलेलं असतं की ज्याने कोणी ही गोष्ट केलेली आहे त्याने ती कबूल करायची आहे. पण तेही अभिला जमत नाही. बाकीचा सगळा स्टाफ तिथं असतो आणि अभि मात्र रागाने तिथून निघून गेलेला असतो. त्यानंतर अरुंधती म्हणत असते, आपल्या रेस्टॉरंटमध्ये हे जे काही घडलेलं आहे ते कसं शक्य आहे हेच मला कळत नाही. कारण किचन सगळं साफ केलेलं होतं, सगळ्या गोष्टी अगदी 4-4 वेळा साफ केल्या जातात, मग हे कसं घडलं, हा प्रश्न अरुंधतीला पडलेला असतो. अरुंधती तेच विचारत असते, परंतु उत्तर मात्र कोणाकडे नसतं. तेवढ्यात अनिरुद्ध इथे हॉलमध्ये बसलेला असतो. त्याचवेळी ईशा तिथे येते आणि म्हणते, सगळ्यांचे कॉल येत आहेत नुसते आणि सगळ्यांना उत्तरं देऊन देऊन मला ना कंटाळा आलेला आहे. तेवढ्यात संजना तिथे येते आणि संजना म्हणते, काय झालं का अरुंधतीचं रेस्टॉरंट बंद. अनिरुद्धला तिथेच डाऊट येतो. अनिरुद्ध म्हणतो, म्हणजे नक्कीच हिनेच काहीतरी गोंधळ घातलेला दिसतोय, असं अनिरुद्धच्या लक्षात येतं. आणि अनिरुद्ध तिला म्हणतो की म्हणजे तुला कसं कळलं की अरुंधतीचं रेस्टॉरंट बंद होणार होतं. नाही, मला कळत नाही आहे की तुझ्यापर्यंत ही बातमी कशी आलेली आहे, तुला कसं कळलेलं आहे. तेव्हा संजना म्हणते, सगळीकडे बातम्या येत आहेत आणि मला का कळणार नाही. संजना आपलं तिथल्या तिथं विचार करून असंच उत्तर देते.
पण अनिरुद्धला मात्र संशय आलेला असतो आणि इकडे ईशा मात्र फोनवर बोलत पुन्हा तिथून निघून जाते. कारण तिला वैताग आलेला असतो की सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. तिला कळत नसतं की मी कोणाकोणाच्या प्रश्नांची उत्तरं देऊ, कारण सगळेजण मला विचारत आहेत, हे तुझ्या आईचंच रेस्टॉरंट आहे ना, हे तुझ्या आईचंच आहे ना. आणि ती तिथून निघून जाते. आता संजना निघालेली असते आणि अनिरुद्धला डाऊट आलेला असतो. संजनाचा हात पकडतो आणि तिला विचारतो, मला हे खरं सांग, हे सगळं तूच केलं आहे ना, याच्यामध्ये अभि इन्व्हॉल्व आहे ना. तर संजना म्हणते, तुला कळतंय का, नक्की झालंय काय तुला, तू त्या अरुंधतीची बाजू घेऊन मला जा विचारतोय. त्यावेळेस अनिरुद्ध म्हणतो, ठीक आहे, मग तू केलेलं नसेल ना तर ती मिहिका तुझी मैत्रीण आहे ना, तिला हे सगळं थांबवायला सांग, तिच्या हातात आहे, कारण हे तिच्यासमोर घडलेलं आहे, तू तिला थांबवायला सांग. संजना म्हणते, मी काही करणार नाही, मिहिका माझी मैत्रीण असली तरी मी तिला काही सांगणार नाही आणि तिला या कोणत्याही गोष्टीमध्ये मी मदत करणार नाही. अरुंधती काय आहे हे तुलाही माहिती आहे, तिला तिची लायकी कळू दे. आज जे काय घडलेलं आहे त्या सगळ्याला अरुंधती स्वतः जबाबदार आहे, असं संजना अनिरुद्धला सांगत असते. अनिरुद्धला मात्र डाऊटच आलेला असतो की या सगळ्यामध्ये नक्कीच संजना इन्व्हॉल्व असणार आहे, हे सगळं संजनानेच केलेलं असणार आहे. म्हणून तर अनिरुद्ध संजनाला विचारत असतो, पण संजनाकडे तिच्या प्रश्नांची उत्तरं नसतात. ती मात्र कांगावा करायला सुरुवात करते. ती म्हणते की हे सगळं अरुंधतीने स्वतः केलेलं आहे, तर या सगळ्याला ती स्वतः जबाबदार असेल, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही, या सगळ्या गोष्टी तिने स्वतःहून निस्तरल्या पाहिजेत, असं संजनाचं म्हणणं असतं. पण अनिरुद्धला मात्र चांगलाच डाऊट आलेला असतो. अनिरुद्धला कळलेलं असतं की या सगळ्यामागं खरी जबाबदार व्यक्ती कोण आहे ते. पण त्याला भीती वाटत असते की हिने त्या अभिला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं नसावं, एवढंच अनिरुद्धला वाटत असतं. इकडे अरुंधती किचन साफ करत असते. तिला कुठे झुरळ दिसतंय का, काही दिसतंय का हे ती पाहत असते, कारण तिला खात्री असते की हे किचन 4-4 वेळा साफ केलं जाते, या किचनमध्ये झुरळ असणं शक्यच नाही, कारण मी आणि माझा स्टाफ दोघंही आम्ही ते करत आहोत. त्याचवेळी निशा तिथे येते आणि निशा म्हणते, मॅडम बाद झालं, अहो तुम्ही सकाळपासून 4-4 वेळा हे क्लीन करून बघताय. तेव्हा अरुंधती म्हणते की मला कळतच नाही आहे की हे सगळं कसं झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मिहिरला काय उत्तर द्यायचं आहे, आपण मिहिरला कसं तोंड दाखवायचं आहे हे मला कळत नाही आहे की या सगळ्यामध्ये आता रेस्टॉरंटची जी काही अवस्था होणार आहे त्याला जबाबदार कोण आहे. हे सगळं माझ्यामुळं झालेलं आहे आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे, असं ती म्हणत असते. तेव्हा अशोक म्हणतो की मॅडम तुम्ही आम्हालाच काय विचारताय, आमच्यावरच काय संशय घेताय. त्यावेळेस अभि सरही होते ना इथे, तुम्ही त्यांना विचारत नाही आणि अभि सरांना तुमचा मुलगा आहे म्हणून त्यांना विचारत नाही ना, असं डायरेक्टली तो बोलत असतो. तेव्हा निशा म्हणते, अरे अशोक शांत हो. अरुंधती म्हणते की मी कोणालाच जाब विचारत नाही किंवा दोष देत नाही किंवा कोणावरती संशयही घेत नाही, मी फक्त माझ्या स्वतःला जाब विचारते. मी माझ्या स्वतःला विचारते की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, कारण या सगळ्यामध्ये जे काही घडलेलं आहे हे सगळं माझ्यामुळं घडलेलं आहे असंच मला वाटत आहे, म्हणून मी मला स्वतःलाच जाब विचारत आहे, असं अरुंधती सांगत असते. तेव्हा मात्र अरुंधतीचं लक्ष जातं आणि तिच्या लक्षात येतं की वरती कॅमेरा आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की या कॅमेराचं फुटेज. तेव्हा अशोक म्हणतो की नाही मॅडम, ते मिळू शकत नाही, कारण तो कॅमेरा गेली वर्ष झालं बंद आहे. तेव्हा अरुंधतीला धक्का बसतो. अरुंधती म्हणते, पण हे आहेत ना, बाकीचे कॅमेरे आहेत. तेव्हा अशोक म्हणतो की ते सगळे कॅमेरे खूप लांब आहेत, त्यामुळे आपल्याला त्याच्या फुटेजचा काहीही फायदा होणार नाही. मग अरुंधती म्हणते, पण कळेल तरी ना हे सगळं कोणी केलेलं आहे ते. तेव्हा निशा तिथं असते. निशा म्हणते की हो मॅडम, समजेल आपल्याला, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल आणि या सगळ्यातून आपण मार्ग काढूया, अहो तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ, असं ती अरुंधतीला समजवत असते, अरुंधतीला सांगत असते. त्याचवेळी अरुंधती म्हणते, ज्याने कोणी हे सगळं केलेलं आहे त्याला मात्र मी सोडणार नाही, कारण ह्या सगळ्यामध्ये मिहिरच्या भावना गुंतलेल्या आहेत आणि मिहिरच्या भावनांशी खेळलं गेलेलं आहे, त्यामुळं मी त्या व्यक्तीला सोडणार नाही, असं अरुंधती बोलत असते. आता घरी आल्यानंतर इकडे अनघाला पण ही गोष्ट कळलेली असते की या सगळ्यामध्ये कोण कोण काय काय केलेलं आहे, कोण कोण जबाबदार आहे, या सगळ्या गोष्टी अनघालाही कळलेल्या असतात. आणि अनघा अभिला जा विचारते, म्हणजे अभि, मला आत्ता कळलेलं आहे की हे सगळं करण्यासाठीच तू ताईच्या रेस्टॉरंटमध्ये काम करायला गेलेला होता, हे सगळं तू केलेलं आहे, तुला लाज वाटली नाही स्वतःच्या आईला असं करताना, स्वतःच्या आईच्या बाबतीत असं वागताना तुला लाज कशी वाटली नाही, असं अरुंधतीची बाजू घेत अनघा अभिला विचारत असते. तेव्हा अभि म्हणत असतो की मी काही केलेलं नाही आहे, मला माहितीच होतं तुम्ही माझ्यावरच डाऊट घेणार आहात. तेव्हा अनघा म्हणते
की मला माहिती आहे की कोणी केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये कोण कोण सामील आहे. तेव्हा अभि म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, मी डॉक्टर आहे आणि एवढ्या नीच पातळीला मी कधीच जाणार नाही, एवढं लक्षात ठेव, कारण हे सगळं तूच केलेलं आहे हे मला चांगलंच माहिती आहे. असं अनघा त्याला बोलत असते. त्यावेळेस इकडे अभि म्हणत असतो की हे सगळं मी काहीही केलेलं नाही आणि या सगळ्यामध्ये माझा काहीही दोष नाही, असं अभि सांगत असतो. त्याचबरोबर इकडे अनिरुद्ध आतमध्ये बसलेला असतो, लॅपटॉप घेऊन तो काम करत असतो. संजना तिथं आलेली असते आणि संजना अनिरुद्धला विचारू लागते की अनिरुद्ध, तुला माहिती आहे का हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, पण आता तू त्या बिल्डरची भेट कधी घेणार आहे, तुला माहिती आहे का तो आपल्याला पार्टनरशिप देणार आहे, लक्षात येते का तुझ्या, असं ती बोलत असते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की नाही, ते शक्य नाही, तुला माहिती आहे ना या घरामध्ये कसं वातावरण आहे, ते शक्यच होणार नाही, आप्पा कधीच ऐकणार नाहीत. मागच्या वेळेस बघितलं ना आपण, आप्पांच्या खोट्या सह्या केल्या, पण आपणच पूर्णपणे अडकलो गेलो आहोत त्याच्यामध्ये, असं अनिरुद्ध संजनाला सांगत असतो. संजना म्हणते की थांब 2 मिनटं, दरवाजा बंद करते आणि ती त्याला बोलायला जाते, तुला माहिती आहे का मागच्या वेळेस आपले शेअर्स देणं आप्पांना जमत नव्हतं, आता आपल्या बाजूने ईशा आणि अभि आहेत, त्यामुळं आप्पा त्यांचे शेअर्स तर कधीच देऊ शकणार नाहीत, आपण त्यांना या दोघांना एकत्र घ्यायचं आणि आपले शेअर्स मागायचे आणि हे घर जे आहे ते करण्यासाठी आपण तयार व्हायचं आहे, असं ती सांगत असते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की शक्य आहे का ते, तर ती म्हणते की का शक्य नाही, आपण त्यांना मागायचे आपले शेअर्स आणि अशा कंडिशनमध्ये मागायचे की ज्यामुळं सगळ्यांच्याच लक्षात येणार आहे की हे सगळं कोणी केलेलं आहे, काय करत आहे. आणि विशाखा त्याचबरोबर आप्पा, यश हे जरी तयार नसतील तरीही मी तुला सांगते की ह्या सगळ्यामध्ये काय करायचं आहे ते, असं तो बोलत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती इकडे विचार करत आहे, पण अनिरुद्धच्या डोक्यात पुन्हा एकदा संजनाने गोंधळ घालून ठेवलेला आहे. पुन्हा एकदा संजनाने ठरवलेलं आहे की आता हे घर आपण आपल्या नावावर करून घ्यायचं आणि त्याचसाठी अनिरुद्धला ती बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काय चाललेलं आहे त्याचा परिणाम इतका विचित्र होईल असं अरुंधतीला वाटलं नव्हतं. आणि इकडे संजना मात्र अनिरुद्धशी गोड गोड बोलत आहे आणि त्याला सांगत आहे की तुझ्या लक्षात येते का हे सगळं काय झालेलं आहे, असं तो विचारत असते तिनं. त्याचवेळी संजना अनिरुद्धला म्हणत असते की आपल्याला काही करून हे लवकरात लवकर केलं पाहिजे. अरे तू कधी जगणार आहेस लेविश लाईफस्टाईल, तुला लक्षात येते का, अरे कधी येणार आहेत आपल्याबरोबर, तुला माहिती आहे ना हे सगळं अरुंधतीने का केलेलं आहे. अरुंधतीला ती लाईफस्टाईल हवी होती आणि ती लाईफस्टाईल जगण्यासाठीच अरुंधतीने हे सगळं केलेलं आहे, असं ती सांगत असते. त्यावेळेस अनिरुद्ध म्हणतो तुला वाटतंय ना पॉसिबल होईल, तर बघूया आपण काय करायचं ते, असं अरुंधतीला संजनाला तो सांगतो. आणि इकडे अरुंधती त्याचबरोबर सगळेजण विचार करत असतात. संजना म्हणते की अरुंधती सोडणार नाही तुला, आता पूर्ण तुझी वाट लावणार आहे, कारण माझ्या कानाखाली तू दिलेली होती आणि त्या गोष्टीचा जाब तुला विचारणारच आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ऑफिसमधला लॅपटॉप घेऊन मॅनेजर घरी गेलेले आहेत. ही गोष्ट अरुंधतीला कळलेली असते, त्यामुळं दुसऱ्या दिवशी आपण तिथे रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत असं अरुंधतीने ठरवलेलं आहे. आणि काहीही झालं तरी आता आपल्याला हे शोधूनच काढायचं आहे की हे सगळं कुणी केलेलं आहे, हा विचार अरुंधतीने केलेला आहे. आणि इकडे यश आणि आरोही दोघंही आलेले असतात. तेव्हा यश आरोहीला तिकडे अरुंधती विचारत असते की हे कसं झालं आहे, मला कळतच नाही आहे, मिहिरने जे उभं केलेलं रेस्टॉरंट होतं त्या बाबतीत जे घडलेलं आहे त्यामुळं मला खरंच टेन्शन आलेलं आहे, मला कळतच नाही आहे की काय करू. त्यावरती यश म्हणतो की तुला माहिती आहे का आई, आपण बघूया, माझे काही आहेत ओळखीचे, त्या मिहिकाशी ओळख निघते का बघूया आपण, आणि त्यानंतर आपल्याला ठरवता येईल की काय करता येईल. तेव्हा अरुंधती म्हणते की पण अरे मिहिरने माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिलेली होती आणि काही दिवसातच त्याचं हे असं झालेलं आहे. आणि अरुंधती डोक्याला हात लावून रडत असते. तेव्हा यश आणि आरोही सांगत असतात की हे शक्यच नाही, हे तुमच्याकडनं होणं शक्यच नाही, यामध्ये नक्कीच कोणीतरी मास्टर माइंड असणार आहे, असं ते अरुंधतीला सांगत आहेत. तेव्हा यश म्हणतो की जेव्हा अभिने आपलं जॉईन करायचं ठरवलं होतं तेव्हाच मला डाऊट आलेला की अभि रेस्टॉरंट जॉईन करतोय, म्हणजे मला ना कळतच नव्हतं, कारण आत्तापर्यंत अभि तुझ्याशी कधीच चांगला वागलेला नाही, पण अचानक आता तो चांगला का वागायला लागला आहे हा प्रश्न मला पडलेला होता, कारण मी एकदा समजवलं आणि तो लगेच तयार झाला. याच्यामागं नक्कीच संजना आणि अभि हे दोघंजण असणार आहेत, असं यश
सांगत असतो. त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की नक्कीच हे दुसरं कोणीतरी केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी ते आप्पा पेपर वाचत बसलेले असतात आणि पेपर वाचताना त्यांना मिहीरच्या रेस्टॉरंटची न्यूज दिसते, तेव्हा त्यांना धक्का बसतो. त्याचवेळी संजना तिथं आलेली असते, अरुंधती आलेली असते. तर अरुंधतीला ती म्हणते की हे सगळं जे काय झालेलं आहे ते फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे. तिचं असं म्हणणं असतं की अरुंधती एज्युकेटेड पण नाही आणि तिला ही जबाबदारी झेपणार नाही, तरी मिहीरनं जबाबदारी दिलेली होती. आणि जे पत्रकार मिहीक आहेत त्यांनी ही बातमी इतकी स्प्रेड केलेली आहे. यशचंही असं म्हणणं असतं की घडलेलं असेल तरी त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायची गरज नव्हती. ही बातमी देणं किंवा कंप्लेंट करणं इथपर्यंत ठीक होतं. अरुंधती आता रेस्टॉरंटमध्ये येते तर तिथे सगळी तोडफोड झालेली असते आणि फूड सेफ्टीवाले तिथे आलेले असतात. थँक्यू.